नमस्कार रसिक श्रोत्यांनो, मी जगदीश खांदेवाले ओविराज चॅनलवर आपले सॅडचं स्वागत करत आहे. आज मी आपल्यासमोर माझी पासवर्ड ही कथा वाचून दाखवणार आहे. चला तर वाचन सुरू करूया. ज्ञानगंगा उच्च माध्यमिक विद्यालय हे भोपाळमधील एक नामांकित विद्यालय होतं. ध्येयवादी मंडळींनी स्थापन केलेलं हे विद्यालय असल्याने शिस्तबद्ध प्रशासन, अध्यापक वर्ग विद्यार्थ्यांवर अपार कष्ट घेत असत. परिणामी शाळेचा निकाल उत्तम लागत असे. शहरातील थोरा मोठ्यांची मुलं शाळेत शिकत होती. त्यातही अतिश्रीमंतांच्या मुलांचा भरणा जरा जास्त होता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत शाळा अतिशय जागरूक होती. विद्यार्थी शाळेत आल्यापासून ते घरी पोचेपर्यंत त्याची जबाबदारी शाळेची आहे अशी शाळेची धारणा होती. त्याकरता त्यांनी एक वेगळा सुरक्षा विभाग पण तयार केला होता. अशाच एका सोमवारी सकाळी 11च्या सुमारास एक इनोव्हा भरधाव वेगाने आली आणि गेटपाशी थांबली. इनोव्हातून 2 तिशीतले तरुण घाईघाईने उतरले आणि सुरक्षा अधिकाऱ्याला म्हणाले, आम्हाला ताबडतोब प्रिन्सिपॉलला भेटायचं आहे. सुरक्षा अधिकाऱ्यांनी विचारलं, आपली अपॉइंटमेंट आहे का? त्यातील एक जण म्हणाला, नाही, पण आमचा भाचा अंकित अगरवाल या शाळेत 3ऱ्या स्टँडर्डला आहे. त्याच्या वडिलांचं अपघाती निधन झालं आहे. आम्ही त्याला घरी न्यायला आलो आहे. एक रजिस्टर त्यांच्यासमोर सरकवत तो अधिकारी म्हणाला, कृपया यात सर्व डिटेल भरा. तो तरुण त्रासिक मुद्रेने म्हणाला, या सर्व गोष्टी आपण नंतर केल्या तर चालणार नाही का? तो अधिकारी शांतपणे म्हणाला, सॉरी सर, माझा नाईलाज आहे. प्रोसिजर तर पाळावीच लागेल. तुम्ही माहिती लिहा, तोवर मी मॅडमला कळवतो, म्हणजे तुम्हाला तिथे तरी वेळ लागणार नाही. त्यावर तो तरुण कुरकुरत का होईना पण माहिती भरू लागला. तोवर दुसऱ्याने कार पार्किंगला लावली. नंतर दोघेही धावत पळतच मेन बिल्डिंगकडे गेले आणि प्रिन्सिपॉलच्या केबिन बाहेर बसलेल्या त्यांच्या पीएला म्हणजे दीपाला म्हणाले, तुम्हाला आत्ताच गेटवरून फोन आला होता ना? हो हो, ती गडबडीने उभी राहत म्हणाली, चला आपण मॅडमला भेटूया. आणि तिने त्यांना आपल्या मागे येण्याची खूण केली. केबिनमध्ये प्रिन्सिपॉल गायत्री देवी फोनवर कोणाशी तरी बोलत होत्या. गायत्री देवी म्हणजे एक भारदस्त व्यक्तिमत्व होतं. गोरापान वर्ण, चेहऱ्यावर विद्वत्तेचं तेज आणि नो नॉनसेन्स भाव. यांना बघताच त्यांनी संभाषण थांबवलं आणि फोन ठेवला आणि दीपाला विचारलं, काय झालं आहे? मॅडम, आत्ताच मी तुम्हाला गेटवरून फोन आल्याचं सांगितलं होतं ना, ते हां ते होय, बरं. आणि त्या दोघांना त्यांनी बसायची खूण केली. ते दोघेही बसताच दीपा जाऊ लागली, पण गायत्री देवींनी तिला पण थांबायला सांगितलं आणि या दोघांना विचारलं, आपण अंकितचे कोण आणि काय झालं आहे हे जरा सविस्तर सांगा. दोघांपैकी एकाने आपली ओळख करून देत सांगितलं, मी राजेश राठी आणि हा माझा भाऊ सुरेश राठी. अंकित अगरवाल हा आमचा भाचा. त्याच्या वडिलांचं म्हणजे शेखर अगरवाल यांचं आज सकाळी 9च्या सुमारास अपघाती निधन झालं. त्यामुळे आम्ही अंकितला घरी न्यायला आलो आहे. काय म्हणताय? इथं फारच वाईट बातमी आहे. कुठे आणि कसा झाला अपघात? गायत्री देवींनी विचारलं. दलपतनगर रिंग रोडवर एका ट्रकने त्यांना उडवलं आणि ते जागीच गेले. हो 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 हो,
आणि तुम्हाला कधी कळलं? आम्हाला 10च्या सुमाराला ज्युबिली हॉस्पिटलमधून फोन आला तेव्हा कळलं. आता प्लीज मॅडम, अंकितला जरा लवकर बोलवाल तर बरं होईल. हो हो, मी तेच करते म्हणत गायत्री देवींनी एका कागदावर काहीतरी लिहिलं आणि तो कागद दीपाकडे देत म्हणाल्या, नीट वाच, नीलम मॅडमला पण दाखव आणि त्यांना ताबडतोब बोलवलं म्हणून सांग. 5 मिनिटातच नीलम मॅडम आल्या. त्यांना गायत्री देवींनी थोडक्यात काय झालं ते सांगितलं. हे ऐकल्यावर त्या राजेशला एवढंच म्हणाल्या, खरंच फार वाईट झालं. मी आत्ता अंकितला घेऊन येतं, पण त्याआधी मला पासवर्ड सांगा. हे ऐकताच राजेश गडबडला. कसला पासवर्ड? क्लास टीचर आणि पालक यांच्यामध्ये आम्ही एक पासवर्ड ठरवला आहे. पालकांऐवजी दुसरं कोणीही जर पाल्याला न्यायला आलं तर कारण काहीही असो, पासवर्ड सांगितल्याशिवाय त्याला त्यांच्या ताब्यात द्यायचा नाही अशी पालकांची सक्त सूचना आहे. तेव्हा पासवर्ड सांगितल्याशिवाय मी अंकितला तुमच्या ताब्यात देणार नाही. अहो मॅडम, प्रसंग काय आहे आणि तुम्ही काय बोलताय? माझी बहीण तिथे दुःखात आहे, काय बोलावं हे पण तुला सुचत नाही आहे. अशा परिस्थितीत मी तिला कसं काय पासवर्ड विचारू? तो तुमचा प्रश्न आहे, पण अंकितची जबाबदारी माझ्यावर आहे. मी पासवर्डशिवाय तुम्हाला अंकितला नेऊ देणार नाही, नीलम ठामपणे म्हणाली. तिचा नाच सोडून राजेशने गायत्री देवींना साकडं घातलं. अहो मॅडम, तुम्ही तरी काही सांगा या मॅडमला. तुम्हाला पासवर्ड आणायला काय प्रॉब्लेम आहे? तुमची पत्नी किंवा इतर कोणी नातेवाईक सुमतीबेनजवळ असतीलच ना, त्यांना कॉन्टॅक्ट करा, नाहीतर तुम्ही जाऊन आणा. गायत्री देवी कडाळल्या. ते तर मी करेनच मॅडम, पण तुम्ही अशा प्रसंगी आम्हाला मदत करण्याऐवजी आमची अडवणूक करताय, हे पण उद्या सारा सगळीकडे होणार आणि मग बघा तुमचे काय हाल होतील. सुरेशला आता कंठ फुटला. आमचे काय हाल होतील ते आमचं आम्ही बघून घेऊ, पण हे आत्ता इन्स्पेक्टर प्रधान आले आहेत तुम्हाला भेटायला. अगोदर त्यांच्याशी जरा बोला. दारात आलेल्या इन्स्पेक्टर प्रधानांकडे बोट दाखवत गायत्री देवी म्हणाल्या. इन्स्पेक्टर प्रधान यांनी राजेश आणि सुरेशला त्यांच्या माणसांच्या हवाले केलं आणि वळून ते गायत्री देवींना म्हणाले, दीपाचा फोन आल्याबरोबर मी सर्व चौकशी केली. दलपतनगर रिंग रोडला आज सकाळीच काय गेल्या आठवड्यापासून कोणताही अपघात झालेला नाही आहे आणि शेखर अग्रवाल दिल्लीला सुखरूप आहेत याची मी खात्री करून घेतली आहे. तेवढा वेळ तुम्ही दोघींनी यांना रोखून ठेवलं आणि एक संभाव्य अपहरण टाळलं, याबद्दल तुम्हा दोघींचेही विशेष आभार आणि अभिनंदन. ते जाताच गायत्री देवी नीलमला म्हणाल्या, नीलम, हे पासवर्ड काय प्रकरण आहे आणि अशी काही सिस्टीम केलं तर तू मला कधी बोलली नाहीस. नीलम हसून म्हणाली, हो मॅडम, पासवर्ड वगैरे काही नाही आहे आणि सिस्टीम तर अजिबात नाही. तरी पण आजच्या अनुभवावरून मला वाटतं की सिस्टीम करावी. तर रसिक हो, ही होती पासवर्ड ही कथा. ही तुम्हाला आवडली असल्यास कृपया लाईक करा, कॉमेंट जरूर करा आणि मित्रमंडळींबरोबर शेअर करा. तसंच ओविराज चॅनेल अजून सबस्क्राईब केलं नसल्यास ओविराज चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती. धन्यवाद.